एका माणसासाठी राज्याला कलंक लागता कामा नये असं जरांगे पाटील म्हणाले। अशा लोकांची कधीच गय करू नका असे जरांगे पाटलांनी म्हटले। गुंडांच्या टोळीचा सफाया होणं गरजेचं असल्याचंही जरांगे म्हणाले। वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का कारवाई अंतर्गत लावण्यात आलेला आहे मोक्का कायदा आणि त्यांची न्यायालयात रवानगी आता करण्यात आली आहे। मी ते अधिकृत तर काय बघितलं नाही, परंतु आपल्याकडूनच कळालंय की मोक्का लागलाय। हे खरंच कालच सांगितलं होतं आम्ही की कौतुकास्पद जर सरकारबद्दल आणि फडणवीस साहेबांबद्दल राज्यात मॅसेज जायचा असेल तर जी गुंडाची टोळी चालवणार आहेत, जी गुंडाची टोळी चालवली जाते, जी लाभार्थी टोळी जी छेडछाड करते, जी प्रचंड दहशत माजवती, जातीय तेढ निर्माण करते, हिचा सफाया होणं गरजेचं आहे। एका माणसासाठी एवढ्या मोठ्या राज्याला कलंक लागता कामा नये, कारण ते काय राज्य चालवत नाहीये। तो कोण आहे? तो खंडणीतला आरोपी, तो का राज्य चालवत नाहीये। म्हणून अशांची कधीच गय नाही केली पाहिजे। आणि काल त्या संदर्भानं कळालं सुद्धा होतं की मुख्यमंत्र्यांनी बीडच्या पोलीस प्रशासनाला फोन केला आणि त्यांनाही सांगितलं की कोणाची दयामाया करायची नाही, कारण हेच राज्याला अपेक्षित होतं आणि पाहिजे सुद्धा। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी।